हे आमच्या 106 हुतात्म्यांचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. मराठी माणसासाठी शिवसेना काय करते? शिवसेनेने बरंच काही केलं, त्यातलं दालनसुद्धा आहे. संयुक्त इतिहास निर्माण केला, इतिहास टिकवायचा प्रयत्न केला. पण तुमच्या काळामध्ये हा इतिहास सडवण्याचा प्रयत्न झाला. काल तिथे विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर गेल्या आणि त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला की काय अवस्था आहे. त्यानंतर तरी महापालिकेला जाग आली आहे का? मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ हे इकडे तिकडे फिरत असतं, अनेक प्रकल्पांवर घोषणा करत असतं, पण एकदा तरी संयुक्त महाराष्ट्र दालनाची अवस्था स्वतः जाऊन पाहावी आणि त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाला पुन्हा ऊर्जित अवस्था द्यावी असं आमच्या राज्यात नसेल तर त्यांचं महाराष्ट्रप्रेम हे बेगडी आहे. आता महाराष्ट्र दिन येईल 1 मेला, तेव्हा हे सगळे जाऊन एक पुष्पचक्र हुतात्मा चौकात अर्पण करतील आणि कार्यभाग उरकतील. त्यांनी त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र दालनात सुद्धा यावं आणि जे शिवसेनेने घडवलं, जे 106 हुतात्म्यांनी निर्माण केलं, त्याची काय अवस्था तुम्ही लोकांनी करून ठेवलेली आहे ते सुद्धा तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहावं. एवढीच माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. पण राऊतसाहेब, आज एक बातमी अशीच आहे महापालिकेशी संबंधित की नगरसेवकांना आता जवळपास 800 कोटी निधी मंजूर झालेला आहे. तर या 800 कोटी निधीमधला काही भाग हा या संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात यावा अशी तुम्ही अपेक्षा किंवा मागणी करा? नाही, हा निर्णय महानगरपालिकेने घ्यायचा आहे. मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्या दालनासंदर्भात. ही आमची शेवटची पिढी आहे ज्यांना तो लढा, तो संघर्ष, तो इतिहास याच्याविषयी आत्मीयता जाणीव आहे आणि पुढल्या पिढीनं सुद्धा ते आपल्या हृदयात जतन करून ठेवावं म्हणून ते दालन उभं केलं. महापालिकेला का भीक लागली आहे का? 90,000 कोटीच्या ठेवी शिवसेनेने ठेवल्या होत्या, त्या तुम्ही आता मोडून मोडून खातात. तुम्ही 1,000 कोटीची कंत्राटे पण रद्द केलीत परवा, असं कळलं मला. म्हणजे त्याच्यात तुम्ही 25% पैसे खाल्लेलेच आहेत. पण हे सगळे खाबुगिरी सुरू असताना कुणालाही संयुक्त महाराष्ट्र दालनाचा विचार करावासा वाटला नाही आणि विसरच पडला. कशाकरता जय महाराष्ट्र म्हणतात? या राज्यकर्त्यांना जय महाराष्ट्र म्हणण्याचा अधिकारच नाही. बोला. बारामती पोटनिवडणुकीचा विषय आहे की अखेर काँग्रेसनं या निवडणुकीत आपला उमेदवार दिलेला आहे. त्यावरून पवार कुटुंबात 2 प्रतिक्रिया येतात. पार्थ पवार असं म्हणतायत की काँग्रेसनं मोठी चूक केली आहे, काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. शरद पवार असं म्हणत आहे की काँग्रेसचा अधिकार आहे, त्यांना उमेदवार देण्याचा त्यांचा अधिकार. मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा ही काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेसबरोबरच त्यांनी त्यांचं पुढलं राजकारण केलं. त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे, याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा. आपले वडील पार्थ पवार यांच्या वडिलांनीसुद्धा, अजितदादांनीसुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना लक्ष्मण जगतापच्या निधनानंतर.